नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। मुंबई पोलीस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रिया बेंगळे हिचा सासवड येथे सत्कार। सासवड येथील रिया बेंगळे हिने मुंबई पोलीस परीक्षेमध्ये 150 पैकी 125 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले। कुमारी रियाच्या या यशाबद्दल तिचा सासवड येथे बहुजन हक्क परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला। मुंबई पोलीस परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर रिया बेंगळे हिने आपल्या आई वडिलांसह सासवड येथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले। रिया बेंगळे हिचा बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, बहुजन हक्क परिषदेचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत ओहाड यांनी रिया बेंगळे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम.जी. शेलार, बहुजन हक्क परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लोंढे, कैलास दिवार, सुधीर शेलार, श्याम जगताप, आशिष रासकर, मोहन बेंगळे, सीमा बेंगळे, परवीन पानसरे, महादेव नेटके आदी मान्यवर उपस्थित होते। माय मराठी न्यूजसाठी छायाताई नानगुडे, पुरंदर। साळवे साहेबांचाही जन्म आहे अशी महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला नतमस्तक होण्यासाठी पहिल्यांदा मुंबई पोलीसमध्ये यश आल्यानंतर ही मुलगी या पावन भूमीला अभिवादन करण्यासाठी आणि महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आज आलेली आहे। मी खरं तर विनोद भाऊंना आणि रियाला धन्यवाद देणार आहे की अनेक लोक आपल्या एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर डीजे वाजवून अगदी लाखो करोड रुपये खर्च करतात, अगदी गाण्यावरती, नाचण्यावरती, दारूवर, पार्टीवरती पैसे खर्च करतात। परंतु विनोद बेंगळे हे जे नाव आहे हे फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवरायांच्या, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरती चालणारं हे व्यक्तिमत्व आहे। आणि त्यांची ही मुलगी आज मुंबई पोलीस पदावरती जात असताना आपल्या महापुरुषांना नतमस्तक होऊनच अगदी पुढील मार्गक्रमण करत आहे। ही बहुजन समाजातल्या सर्व मुला मुलींना प्रेरणादायी गोष्ट आहे। बहुजन समाजातील सर्व लोकांना ही प्रेरणादायी गोष्ट आहे आणि या ताईची सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे। या बेंगळे कुटुंबाची सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे। आपल्या मुला मुलींनी यश संपादन केल्यानंतर आपल्या महापुरुषांना वंदन करूनच पुढील कार्यक्रम केला पाहिजे, पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे। या परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। अशी गुणी मुलं सर्वांना अगदी बाबांनो मिळवत अगदी अशी एक प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी सासवडच्या वतीनं, पुरंदरच्या वतीनं या दिदीचा जो स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल विष्णू भाऊ भोसले साहेब असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील धिवार साहेब असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय कैलास भाऊ दिवार साहेब असतील, या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय मुला। आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि बहुजन हक्क परिषदेचे नेते आदरणीय विनोद भाऊ बेंगळे यांची कन्या रिया विनोद बेंगळे यांनी महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीस या परीक्षेमध्ये 150 मार्कापैकी 125 मार्क मिळवून त्या ठिकाणी उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे। प्राणाचे बलिदान दिले अशा सर्व राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रमातांना विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा दिवस आज आहे की आमची पुरंदरची कन्या रिया विनोद बेंगळे हिची महाराष्ट्र पोलीसमध्ये नियुक्ती झालेली आहे। आताच आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे तिने 150 पैकी 125 गुण मिळवले आणि अतिशय उज्ज्वल यश संपादन करून ती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामील झालेली आहे। तिच्या हातून प्रशासकीय सेवा घडवत असताना गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा, तिच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडावी, हाच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र ते जपत ती तुझी प्रशासकीय सेवा पूर्ण करेल याचा मला विश्वास वाटतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। यासाठी या आमच्या दिदींनी हे दूध प्राशन करून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे शिका, संघर्ष करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याप्रमाणे तिने शिकून त्याचे उज्ज्वल यश संपादन केलं. आणि विशेषतः या प्रयत्नामध्ये आमचे तिचे वडील विनोद भाऊ आणि आई यांनी जे मोलाचं सहकार्य केलं. आज आपल्या या सासवड नगरीमध्ये आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक माननीय सुनील तात्या धिवार, बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष, तसेच विष्णुदादा भोसले, श्रमिक ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश सचिव, तसेच उपस्थित मान्यवर महिला माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज या सासवड नगरीमध्ये माझी मुलगी कुमारी रिया तिचा महाराष्ट्र मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आणि माझी विचारसरणी अशी की मूळतः मी या पुरंदर तालुक्यातील मूळचा असून या पुरंदरने आम्हाला सांस्कृतिक जडणघडण सामाजिक काम करताना बरंच काही असं दिलं आहे. योगायोगाने तात्यांच्या सहवासात राहून सामाजिक कामाची आम्हाला शिकवण व मार्गदर्शन मिळत असताना आज माझी मुलगी कुमारी रिया तिचं महाराष्ट्र पोलीसपदी निवड झालेली आहे. आज तिच्या इथपर्यंत यशामागे असणारे तिचं लहानपणीचं असणारे स्वामी विवेकानंद विद्यालय उरुळी कांचन, तसेच महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन, तसेच बारामतीची असणारी परफेक्ट अकॅडमी याचे संचालक माननीय भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलीला यश संपादित झालेलं आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी रियाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.